हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर बघा सध्या केवढा प्रचंड उखाडा वाढत चाललाय उन्हाचा आणि त्याच्यामध्ये माणसांच्या सोबत उन्हाने आपल्या झाडांची केवढी लाही होती आहे. तर बघा सध्या ना खरंच गरमी आहे कारण असं म्हणतात की उन्हाळ्यामध्ये बरीचशी फुलं फुलतात. पण कसं झालंय आता एवढा प्रचंड उन्हाळा वाढलाय ना, की झाडांमधलं पोषण तत्व पण निघत चाललंय. तर आज बघा घरच्याच फुलांनी मी पूजा केली आहे. असं म्हणतात ना रोज-रोज आपल्याला मेकअप केल्यावर आपण कसे कंटाळतो तसं देवांना पण तुम्ही अति प्रमाणात रोज फुलं घातली का त्यांनाही वेगळं म्हणजे असं एकदम काय म्हणतात ते आपलं मन असं म्हणतात ना एकदम कोंडून ठेवल्यासारखं होतं. तर बघा कधीतरी अशी साधी सिंपल पूजामध्ये पण देव किती छान दिसतात. म्हणजे सणासुदीला आपण साग्र संगीत पूजा करतो, पण इतर वेळी जर अशी सिंपल जरी पूजा केली ना, तरी ती देवांना भावते आणि आपल्याही मनाला ती प्रसन्नता देते. तर अशी देवपूजा झाली बघा, सकाळचा नाश्ता केला आणि आजचा दिवस तर तुम्हाला माहिती आहे बुधवार आहे आणि आजचा दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शनिवार हे माझे झाडांचे दिवस राखीव ठेवलेले आहेत मी त्यांच्यासाठी स्पेशली. माणसांसाठी नाही, पण झाडांसाठी ठेवलेले आहेत. त्याचं कारण आहे बघा, कारण इतर दिवशी रोज मला पाणी देणं शक्य नाही, कारण का झाडं म्हणजे मला जिथे जागा मिळेल ना, तिथे मी झाडं लावत गेली आणि पाण्याचं तिथे तसा म्हणजे काय कनेक्शन असं केलेलं नाहीये. त्यामुळे पाणी एवढ्या झाडांना घालायचं रोजचं मला पॉसिबल होत नाही. तर तरी पण मी आता एक पर्याय शोधून काढलाय, की मी पाईपच एक जॉइन केलाय बाहेरून असा, की जेणेकरून मग मला झाडांना ना पूर्ण अशी अंघोळ घालता येते. जसं आपण एखाद्या लहान मुलाला पाण्यात बुचकळून काढतो ना, तशी अक्षरशः लिटरली मी झाडांना पूर्णपणे अंघोळ घालते. आणि हे 3 वार मी असं करते आणि इतर वारी कारण आता उन्हाळा प्रचंड वाढल्यामुळे इतर दिवशी मी फक्त बालदीतून ग्लासाने थोडं-थोडंसं पाणी घालते. कारण त्याचं तात्पर्य एवढंच आहे, की ती मातीमधला जो ओलावा आहे ना, तो टिकून राहण्यासाठी. कारण माती पूर्णपणे आता कोरडी होते. एवढा एवढा उन्हाचा प्रचंड तडाखा लागतोय. आता माझी जी या खिडकीच्या साईडला जी झाडं आहेत ना, त्यांना मी पाणी नाही घालत. त्यांना मी फक्त अल्टरनेट जसं आपलं सोमवार, बुधवार आणि शनिवार घालते. पण ही बाकीची जी झाडं आहेत, जी गॅलरीच्या पुढच्या साईडला ना, तिथे प्रचंड ऊन येतं आणि त्याची माती ना पूर्णपणे सुकते. तर मग मी त्यांना 3 दिवस अशा प्रकारे अंघोळ घालते आणि इतर दिवशी मी थोडं-थोडं त्यांना पाणी घालते, जेणेकरून त्या मातीतला ओलावा टिकून राहिला. आता तुम्ही म्हणाल, की "ताई आता खतं घालायची की नाही?" तर मी खरं सांगेन, की आता उन्हाळ्यात तुम्ही कोणती खतं घालायला जाऊ नका शक्यतो आणि शेणखत वगैरे असेल तर अजिबात घालू नका. कारण गरमीचा एवढा प्रचंड तडाखा आहे ना, त्याच्यात जर तुम्ही अशी जर खतं घातलात ना, तर ते झाडांना आणखी सहन होत नाही. कारण ती खतं मुळातच त्यांची तासीर ही गरम असते. जर तुम्हाला आता झाडांना फर्टिलायझर म्हणजे घालायचंच असेल किंवा कसं आहे आता ऊन झाडांमधून ऊन लागून आहे ना, त्या मातीचा ना आतमधलं ना स्तोत्र कमी होत जातं. ज्यांच्यामध्ये आपल्याला म्हणतात ना, जसं आपल्या शरीराला अन्नाची गरज आहे, तसं झाडांना पण अन्नाची गरज असते. तर तुम्हाला जर फर्टिलायझर द्यायचीच असतील ना, तर थंड फर्टिलायझर द्या, जेणेकरून त्या झाडांना पोषण तत्व पण मिळेल आणि आपली झाडं पण जोमाने वाढतील. आता तुम्ही म्हणाल, कोणती अशी फर्टिलायझर आहेत, की बघा अंड्याच्या साली आहेत, ज्याचं तुम्ही सुकवून त्याची पावडर करून ती जर तुम्ही झाडांच्या मुळाभोवती पसरली, तर ती बेस्ट काम करते. त्याच्यानंतर आहे आपलं केळ्याच्या साली. कारण केळं हे मुळात थंड आहे. आपण पण बघा शरीराच्या थंडाव्यासाठी ते खातो. तर केळ्याच्या सालीचं तुम्ही करू शकता किंवा आपण ज्या घरात भाज्या आणतो ते वेस्ट निघतं सगळं, तर भाज्यांचं सगळं मिक्सरला लावून त्याचं पाणी करून तुम्ही झाडांना देऊ शकता. अशा प्रकारे साधी सिंपल फर्टिलायझर तुम्ही दिलात, तर झाडं पण व्यवस्थित वाढतात. तर मी तुम्हाला काल एक व्हिडिओ अपलोड केला होता माझा कालचा. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी आणि माझ्या लेकीने एक नवीन सुरुवात केली आहे या पौर्णिमेपासून. तर ती सुरुवात कोणती आहे? तर ते मी म्हटलेलं तुम्हाला, की मी माझ्या पुढच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की सांगेन, तुमच्यावरती शेअर करेन. कारण शेवटी तुम्ही माझी फॅमिलीच आहात आणि आपण आपल्या फॅमिलीपासून कोणती गोष्ट लपवू नये असं मला वाटतं. तर ती बघा ॲक्चुअली लॉकडाऊनमध्ये तिने ही सुरुवात केली होती. लॉकडाऊनमध्ये तिचा बऱ्यापैकी तो व्यवसाय चालत होता. त्याच्यानंतर कसं आहे कॉलेज आणि ट्रेनिंग या दरम्यान तिला तेवढा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे ते कुठेतरी थांबलं होतं. म्हणजे ते काम स्टॉप झालं होतं. आज परत एकदा तिने त्या कामाला सुरुवात केली आणि मला असं वाटतंय, की आमच्यासोबत तुमचे पण आशीर्वाद, कारण शेवटी तुम्ही माझी फॅमिली आहे, तर तुमचे आशीर्वाद तिला लाभावे म्हणून मी आज तिचं म्हणतात ना, एक प्रमोशन करते. मी कधी तसं प्रमोशन करून तिचं करते. बघा ती छान आता हे माझ्याकडे थोडेफार केकचे फोटो होते. तर ती केक छान बनवते आणि आत्तापर्यंतचा रेकॉर्ड म्हणजे मीरा रोड टू वरळीपर्यंत तिचे केक गेले आहेत. तर ज्यांना कोणाला पण तिच्याकडनं केक घ्यायचे असतील किंवा तुम्हाला ऑर्डर करायचे असतील, तर तिचं Instaवर अकाउंट आहे, मानसीस परब म्हणून.
तर तुम्ही नक्कीच त्याला फॉलो करा. मी ते तिचं लिंक पण दिलेली आहे तुम्हाला. आणि तिचे जर केक आवडत असेल तर नक्कीच तिला तुम्ही तुमच्यातर्फे एक म्हणतात ना, मदत असं नाही पण एक प्रोत्साहन म्हणतात ना, कारण मुलांना आपण जेवढं प्रोत्साहन देऊ तेवढं मुलं पुढे जातात. आणि मी त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ केला. ऍक्च्युली तिला हे आवडत नाही, मग तुम्ही तिला बघितलं असेल जास्त ती व्हिडिओ येत पण नाही. पण म्हणतात ना, मी इतर लोकांचं प्रमोशन करते, तर आज माझ्या मुलीसाठी म्हणून मी पहिल्यांदा असं प्रमोशन केलंय. तर तुम्ही नक्कीच तिच्या साईडवर म्हणजे जे इन्स्टावर जी साईड आहे ना त्याच्यावर जाऊन नक्कीच चेक करा. त्यासोबत तुम्हाला मी आज एक रेसिपी पण दाखवते. खरं सांगू यावेळी ना गावी जायची खूप म्हणजे खूप प्रचंड इच्छा आहे. आणि काही ठराविकच भाज्या अशा असतात ना की ज्या गावी या सीझनमध्ये मिळतात. तुम्ही इतर सीझनला ह्या भाज्या खाऊ पण शकत नाही कारण त्या मिळत नाही. आणि मुंबईत असं आहे ना की दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखं आहे, कारण ती तशी चव मिळत नाही. भाजी तुम्हाला इथे एक वेळ मिळून जाईल थोडी म्हणतात ना, एक 19-20 प्रकाराप्रमाणे, पण ती चव आणि ती टेस्ट जी आपल्याला कोकणात खायला मिळेल ना ती इथे मिळणारच नाही. तर अशीच एक भाजी आहे जी मला खूप आवडते पेजेसोबत खायला. गावी असल्यावर मी आवडीने खाते. आणि मी स्पेशली गावी मे मध्ये जाण्याचं माझं रिझन तेच असतं. या भाज्यांसाठी जाते की ज्या त्या फक्त सीझन मध्येच मिळतात, बाकी वेळा त्या मिळत नाही. आणि काय म्हणतात, आता माझं मन असं एकदम हे झालंय गावी जाण्यासाठी आतुर, पण आहे काही प्रॉब्लेम त्याच्यामुळे नाही जाता येत आहे. तर बघा मी भाजी, ते ही वालीची भाजी आहे जी इथे आपल्या इथे वाली तशा मिळत नाही, पण मी तसा प्रयत्न केलाय तशी भाजी करण्याचा. म्हणतात ना अगदीच नाही तर दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखं आहे ते. तर आजचा असा होता एक छोटासा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर करा.